कमरेला तलवार, ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. अशा व्यक्तिमत्वास मी मुजरा करते त्रिवार, मी मुजरा करते त्रिवार. अध्यक्ष भाषे पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी महेश्वरी व्यंकटरमण देशमुख तुम्हा सर्वांना वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 मध्ये उत्तर प्रदेशातील काशी या गावी झाला. त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका असे होते, पण त्यांना सर्व लाडाने मनू असे संबोधित. त्यांच्या वडिलांचे नाव मोरपंत तांबे व त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई असे होते. 4 वर्षाच्या असताना मनूच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हा त्या आपला अत्याधुनिक वेळ पेशवा दरबारात त्यांच्या वडिलांसोबत घालवू लागल्या. त्या एक शूर कर्तृत्ववान नेतृत्ववान स्त्री होत्या. त्यांनी शिक्षणाबरोबरच घोडस्वारी, घेराव, निशाणेबाजी, बंदूक चालवणे अशा या सर्व गोष्टींमध्ये त्या निपुण झाल्या. लग्नाच्या काही वर्षानंतर सन 1851 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. 2-4 महिन्याचा असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. असे मानले जाते की तेव्हा गंगाधरराव खूप दुःखी झाले व त्यांनी त्यांचा भाव वासुदेवराव नेवाळकर याच्या मुलाला दत्तक घेतले व त्या मुलाचे नाव दामोदर असे ठेवण्यात आले. सन 1853 मध्ये गंगाधररावांचा मृत्यू झाला. तेव्हा झाशी संस्थानाचा कार्यभार लक्ष्मीबाईंनी स्वीकारला. सन 13 डलहौसीने गंगाधररावांच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, हा पुत्र गंगाधरराव व लक्ष्मीबाईंचा नाही. असे म्हणून 13 मार्च 1854 मध्ये झाशी संस्थानाला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश संस्थानामध्ये विलीन करण्यास सांगितले. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, मैं मेरी झाशी नहीं दूंगी असे स्मृतिदायक उद्गार काढले व सन 1862